नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या घरात नेहमी ही भांडण का होत राहतात? असा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमचे उत्तर नक्की मिळेल. एखाद्याला प्रेम देणे हा सर्वात मोठा उपहार आहे आणि एखाद्याचे प्रेम मिळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. तर आत्मविश्वास ही शक्ती आहे जी वादळांनाही वाकवू शकते, संघर्षांशी झुंज देऊ शकते आणि पाण्यातही स्वतःचा मार्ग शोधू शकते. तुमचा संपूर्ण विचार हा स्वतःबद्दल इतरांकडून घेतलेलं उधार असते किंवा अशा लोकांकडून ज्यांना स्वतःबद्दलही काही ठाऊक नसते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एका गावात माणूस राहत होता. तो श्रीकृष्णाचा अतिशय मोठा भक्त होता. एकदा संजय फिरण्यासाठी आपली नाव घेऊन समुद्रात जातो. समुद्रात फिरता फिरता तो खूप पुढे निघून जातो. तेव्हा अचानक समुद्रात जोरदार वादळ येते आणि संदीपची नाव बुडू लागते. तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारतो आणि पोहत पोहत एका निर्जन बेटावर पोहोचतो. त्या बेटावर दूरवर कुणीही दिसत नव्हतं. त्याचवेळी समुद्रकिनारी त्याला एक झोपडी दिसते. संदीप खूप थकलेला असतो. तो त्या झोपडीत जाऊन झोपून जातो. इतक्यात पुन्हा समुद्रात जोराचे वादळ येते आणि ज्या झोपडीत संदीप झोपला होता त्यावर वीज पडते. झोपडीला आग लागते. संदीप कसाबसा जीव वाचवून झोपडीच्या बाहेर येतो. त्याला वाटू लागतं, माझ्याबरोबरच का सतत वाईट घडतंय. अगदी तेवढ्यात समुद्रातून एक मोठी नाव तिकडून जात असते. त्या नाविकाला लांबून धूर दिसतो. तो विचार करतो की कदाचित कुणीतरी मदतीसाठी आग लावली असेल. तो आपली नाव तिकडे वळवतो. जवळ गेल्यावर त्याला आगेजवळ एक माणूस दिसतो. तो त्या माणसाला नावेत बसवून त्याचा जीव वाचवतो. नावेत बसल्यावर संदीपच्या लक्षात येतं की जे काही ईश्वर करतो ते चांगल्यासाठीच करतो. माझी झोपडी जळाली नसती तर मी कदाचित त्या बेटावरच मेलो असतो. तो परमेश्वराचे आभार मानू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात जे काही होतं, जे वाईट दिसतं ते खरंच वाईट नसतं. आज जरी आपल्याला ते वाईट वाटतं, पण भविष्यात कळतं की ते चांगल्यासाठीच घडलं. जीवनात कधीही कुणाला मला वेळ दे असं सांगू नका. ज्याला तुमची किंमत असेल तो स्वतःचा वेळ काढेल आणि ज्याला किंमत नसेल तो तुमच्यासोबत असूनही तुमचा नसेल. वेळ कधी रंग बदलतो हे कोणालाच माहीत नसते. ज्यांचा उद्या राज्याभिषेक होणार होता त्या प्रभू श्रीरामांना दुसऱ्या दिवशी वनवास मिळाला. राग येणे ही वाईट गोष्ट नाही, पण रागात माणूस आपला विवेक हरवतो तेव्हा रागात वाईटपणा येतो. परमेश्वराने तुम्हाला वेगळं बनवलं आहे म्हणून दुसऱ्यासारखे बनून स्वतःची ओळख नष्ट करू नका. यशाची घटना सर्वप्रथम मनात घडते, नंतर जीवनात. यशस्वी लोक स्वतःच्या निर्णयांनी जग बदलतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने स्वतःचे निर्णय बदलतात. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केले त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. लोक प्रयत्न करतील तुम्हाला मातीमध्ये गाडण्याचा, पण आपली सवय बनवा बियासारखे पुन्हा पुन्हा उगवण्याची आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा. इथपर्यंत त्यांनी जर आणलं आहे तर इथून पुढेही तेच घेऊन जातील. चिंतेने कधीही कोणतेही काम पूर्ण झालेले नाही म्हणून चिंता सोडा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हळूहळू सर्व काही घडतं. जसा माळी झाडावर शेकडो बादल्या पाणी घालतो, पण फळ फक्त ऋतू आल्यावरच लागतं. म्हणजेच धीर धरला, योग्य वेळ आली की कामे आपोआप पूर्ण होतात. कधी एकटं जरी चालावं लागलं तरी घाबरू नका, कारण स्मशान, शिखर आणि सिंहासन इथे माणूस नेहमीच एकटाच असतो. जर तुम्ही स्वतःचं गुपित दुसऱ्याला सांगितलं तर तुम्ही त्याचे गुलाम होता. जो माणूस थोडक्यातही आनंदी राहतो जगातील सर्वात जास्त सुख त्याच्याकडे असतं. मनाला चटका बसतो तो प्रामुख्याने आपल्या लोकांच्या बोलण्याने.
परक्यात इतकी ताकद कुठे की तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. तुम्ही जर कितीही वेदना भोगत असाल तर ती तुमच्या स्वतःच्या निर्णयाचीच फळ आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय बदलला त्या दिवशी तुमचं जीवनही बदलून जाईल. तुम्ही अहंकार करू नका की मला कुणाची गरज पडणार नाही. आणि भ्रमही नको बाळगा की सर्वांना माझी गरज आहे. हे जे चाललं आहे ही वेळ नाही, हेच तुमचे जीवन आहे. फळ तेव्हाच मिळतं जेव्हा तुमची स्वप्न तुमच्या कारणांपेक्षा मोठी होतात. कितीही काही करा, काही जण वेळ येता नक्कीच विचारतील, तुम्ही माझ्यासाठी केलंच काय आहे. सोडून जाण्याच्या लाख कारणानंतरही थांबण्यासाठी एक कारण शोधणं, यालाच प्रेम म्हणतात. माझं दुःख कदाचित कुणाच्या हसण्याचं कारण होईल, पण माझं हास्य कुणाच्या दुःखाचं कारण कधीही होऊ नये. नेहमी म्हणा माझ्यासोबत, जे होतंय ते खूप चांगलं आहे आणि जे होईल तेही चांगलंच होईल. वाणी हेच माणसाचा खरा दागिना आहे. चेहरा तर वय आणि परिस्थितीनुसार बदलतो, म्हणून वाणी सुंदर ठेवा. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात ते तुम्ही बदलू शकत नाही, म्हणून शांततेत तुमचं आयुष्य जगा आणि सुखी राहा. कदाचित मी मागे आहे कारण मला हुशारी करताच येत नाही. लोक समजोत किंवा ना समजोत माझी निष्ठा, पण मला दगाबाजी मात्र येत नाही. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा काय घडू शकतं हे तुम्हालाही ठाऊक नसतं, पण जर प्रयत्नच केला नाही तर काहीच घडणार नाही. ध्येय मानवाकडून ते सर्व करून घेतं जे स्वतः करू शकत नाही. साहस करून घेतो ते जे अशक्य वाटतं, पण अनुभव करून घेतो तेच जे प्रत्यक्षात करणे आवश्यक असते. तुमच्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला एखाद्या ना एखाद्या रूपात मिळतंच. फार म्हणजे आयुष्यातील तो धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. नशीब सखी नाही तरी ते रुजतं, बुद्धी लोखंड नाही तरी ते गंजतं, आत्मसन्मान शरीर नाही तरी तो जखमी होतो, आणि माणूस ऋतू नाही तरीही तो बदलतो. ज्याला नात्यांची किंमत नाही त्यांच्यासोबत उभं राहण्यापेक्षा नेहमी एकटं उभं राहणंच चांगलं. हा अहंकार नाही, स्वाभिमान आहे. जर तुम्ही फक्त भविष्याचाच विचार कराल तर वर्तमानही गमवाल. जर तुम्हाला मजबूत व्हायचं असेल तर एकटं राहण्याचा आनंद घ्या. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या गर्दीत समाविष्ट होण्यापेक्षा योग्य दिशेने एकटं जाणं कधीही उत्तमच असतं. प्रत्येक क्षण निघून जाण्यापूर्वी तो जगा, कारण एक वेळा निघून गेलेला क्षण परत येत नाही. येतात तर फक्त आठवणीच. जे लोक नेहमी कट कारस्थान करतात ते एक दिवस स्वतः मोठ्या कटाचे बळी होतात. मन खराब असेल तेव्हा वाईट शब्द बोलू नका. तुम्हाला मन बदलण्याची संधी मिळते, पण शब्द बदलण्याची संधी कधीच मिळत नाही. तुम्ही चांगले व्यक्ती आहात ते सिद्ध करण्यासाठी कधीच वेळ वाया घालवू नका. जे झालं ते पुन्हा पुन्हा विचारू नका, आणि जे मिळालं ते वाया घालवू नका. यश त्यांनाच मिळतं जे वेळ आणि परिस्थितीवर रडत बसत नाहीत. तुमच्या जीवनात महत्त्व फक्त त्यालाच द्या जो तुमची किंमत ओळखतो. शिकवण स्वतःला सुधारण्यासाठी असते, इतरांना आपण फक्त सल्ले देऊ शकतो. संगतीमुळे स्वभाव बदलत नाही, कारण विभीषण रावणासोबत राहूनही बिघडला नाही आणि कैकई रामासोबत राहूनही सुधारली नाही. धैर्य ठेवा आणि निराश होऊ नका, कारण ज्याने तुम्हाला लिहिलं आहे तो संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वात महान लेखक आहे. योग्य वेळी योग्य गोष्ट समजून घेणारा आणि अयोग्य वेळी ही योग्य गोष्ट समजून देणारा असा मनुष्य खूपच दुर्मिळ असतो. असा कोणी लाभला तर त्याला जपून ठेवा. जर तुम्ही जीवनातील दुःख सहन करू शकत नाही तर तुम्ही यशही सहन करू शकणार नाही. यश मिळणं ठरलेलं असतं, पण तुम्ही त्यासाठी किती किंमत मोजायला तयार आहात हे महत्त्वाचं असतं. जीवनाचा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःची निर्मिती करण्यात आहे. कुणात कमी दिसली तर त्याच्याशी बोला, पण जर प्रत्येकातच कमी दिसत असेल तर स्वतःशी बोला. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, सरस्वतीची नाही. म्हणून मुलांना श्रीमंत करण्यापूर्वी
सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करा. जे काही करायचं असेल ते स्वतःच्या जोरावर करा, कारण स्वतःच्या जोरावर घडवलेला इतिहास जग नेहमी लक्षात ठेवतो. केवळ पैशात संपत्ती नसते. संपत्ती म्हणजे चांगले विचार, चांगली माणुसकी, मधुर वाणी. लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा स्वतःचे कान बंद करायला शिका. जीवन खूप सुंदर होईल. कोणीतरी खरंच म्हटलं आहे, वाणीमध्ये खूप शक्ती असते. गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते आणि कडू बोलणाऱ्यांचं मीठही विकत घेतलं जात नाही. घर तर 4 भिंतींनी बनतं, पण घर तयार होतं स्नेह, समज आणि समजुतीनं. इतरांना दुखावून मिळालेलं सुख फारच थोड्या काळाचं असतं. जीवनात स्वतःच्या उणिवाही ऐकायला हव्यात, कारण रोज नुसतं कौतुकच ऐकलं तर जीवन कधीच सुधारता येत नाही. हिंमत सोडू नका. जर तुम्हाला वेदना मिळाल्या तर त्यावरची औषधंही अवश्य मिळतीलच. लक्षात ठेवा, तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत येतं. मान असो वा विश्वासघात. धैर्य ठेवा आणि निराश होऊ नका. प्रशंसा कितीही करा, पण अपमान विचार करूनच करा, कारण अपमान म्हणजे ती उधारी आहे जी वेळ आल्यावर व्याजासहित परत मिळते. तुम्ही मागे जाऊन भूतकाळ बदलू शकत नाही, पण आज काम करून भविष्य नक्की घडवू शकता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा राग करू नका, कारण ते आधीच मान्य करून बसले आहेत की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. ह्या 5 गोष्टी आत्ताच सोडून दिल्या तर जीवनात खूप आनंदी राहाल. पहिली, सर्वांना खुश ठेवणे. दुसरी, जास्त अपेक्षा ठेवणे. तिसरी, भूतकाळामध्ये जगणे. चौथी, स्वतःला कमी समजणे. आणि 5वी, खूप जास्त विचार करणे. वेळेनुसार बदला किंवा वेळेला बदलणं शिका. नशिबाला दोष देऊ नका. प्रत्येक परिस्थितीत चालणं शिका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जशी हवा एकाच दिशेने वाहत नाही, तसेच माणसाचे नशीबही सतत बदलत असते. म्हणून वेळ खराब असेल तर घाबरू नका. योग्य वेळ नक्की येईल. लक्षात ठेवा, वाईट लोक समजावून सांगितल्याने समजले असते तर बासुरी वाजवणाऱ्याने महाभारत कधीच होऊ दिलं नसतं. तो तुम्हाला जितकं थांबवतोय, वेळ आल्यावर त्याहून कितीतरी पटीने देईल. तुमच्या जीवनात नाराज होऊ नका, कारण अनेक लोक तुमच्यासारखं आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्या अपयशी व्यक्तीला विचाराल, तू यशस्वी का नाहीस, तर तो 2च कारण सांगेल, नशीब खराब होतं आणि वेळ नव्हता. कोणी विश्वास तोडला तर त्याचे आभार माना, कारण तेच लोक शिकवतात की विश्वास कसा आणि कोणावर ठेवावा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात काहीतरी असं आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठं आहे. कधीकधी काळाच्या बदलामुळे मित्र शत्रू होतात आणि शत्रू मित्र, कारण स्वार्थ फार मोठी शक्ती आहे. जसं चंदनाचं झाड जगभर सुगंधासाठी प्रसिद्ध आहे, पण लोक विसरतात की त्याच झाडावर जगातील सर्वात विषारी साप राहतो. म्हणूनच बाहेरून खूप गोड बोलणारा मनात शत्रुत्वही बाळगू शकतो. म्हणूनच विचार करूनच कोणावर विश्वास करा. जसं एखाद्या दगडाला सोनं बनायचं असेल तर त्याला घासलं जातं, तापवलं जातं आणि अग्नीत जाळलंही जातं. त्याचप्रमाणे एक यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून जावं लागतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या जीवनातून चुकीचा माणूस निघून गेला नाही तर योग्य माणूस येऊच शकत नाही. कोण काय करतोय, किती करतोय, कसा करतोय, या सगळ्यापासून जितके दूर राहाल तितके सुखी राहाल. वेळ नक्की येतो, पण योग्य वेळीच येतो. म्हणून धीर ठेवा. जे लोक तुमचा सामना करू शकत नाहीत तेच लोक तुमच्यावर द्वेष करायला लागतात. मूर्ख लोकांसोबत कधी वाद करू नका. वाद झाला तर नुकसान तुमचं होतं. अशा लोकांसोबत वाद केल्यावर तुमची किंमतच कमी होते. म्हणून जितकं शक्य असेल तितकं मूर्ख लोकांपासून दूर राहा. गुरुकडून ज्ञान शिका, वडिलांकडून संघर्ष आणि आईकडून संस्कार. बाकी जे उरतं ते जग शिकवतंच. ज्यासाठी जिथं दाना असतो तिथंच वेळ त्याला ओढून नेते. कोणीही कुणाच्या हक्काचं खात नाही. 2 गोष्टींनी या जगातील नाती तुटतात. एक गैरसमज आणि दुसरा अभिमान. गर्दी नेहमी त्याच रस्त्यावर चालते जो सोपा वाटतो, पण याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमी बरोबर रस्ताच निवडते.
तुमचा मार्ग तुम्ही स्वतः ठरवा, कारण तुमच्यापेक्षा तुम्हाला कोणीच चांगलं ओळखत नाही. मनासारखी उपजाऊ जागा दुसरी नाही. जिथं जे काही पेराल ते वाढतंच. विचार असो, द्वेष असो किंवा प्रेम. इतिहास साक्षीदार आहे. ज्याची बरोबरी करता येत नाही त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न जग करते. वारंवार तिरस्कार आणि अपमान जर आपल्या लोकांकडूनच मिळत असेल तर तिथून दूर जाणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्री कृष्ण.